नमस्कार, नमस्कार. बोला. हां, साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे मागील 2-4 दिवसापासून तुम्ही सांगितलं होतं, की समज 7-8 तारखेदरम्यान काही भागात उघडीप होईल, भाग बदलात पाऊस पडेल. त्याप्रमाणे साहेब आमच्याकडे सध्या तरी आता उघडीप आहे. तर म्हणजे जादा तर नाही परंतु थोड्या प्रमाणात आज 8 ऑगस्ट आहे आणि मग उद्या म्हणजे पुढील कसं राहील साहेब थोडक्यात हवामान संदर्भात माहिती? हो, मागील काळामध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग दिली होती मी बरेच वेळेस आणि त्यामध्ये सांगितलं, की उघडीप मिळणार आहे 4-5 दिवस. तर राज्यामधल्या ज्या आपण 80% ते 90% भागांना उघडीप सांगितली, त्या भागामध्ये उघडीप देखील झालेली आहे. आता बघायला गेलं तर लातूर असेल, नांदेड असेल याही भागामध्ये सूर्यप्रकाश आहे आणि उघडीप देखील मिळते. पण आपण मागे म्हणलं खानदेश असेल, उत्तर भाग असेल विदर्भाचा आणि नाशिक क्षेत्र असेल यामध्ये थोडीशी रिमझिम वाढू शकते 8 तारखेला आणि 8 तारखेच्या संध्याकाळी देखील ही रिपीप वाढण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये सुद्धा संध्याकाळपर्यंत रिपीपचं प्रमाण वाढेल. पण तो भाग बदलत असणार आहे. सटोडे, सटकारा, शितोडे वगैरे अशी कंडिशन पाहायला मिळेल. हो. एकंदरीत पावसामध्ये 50% जी आपण कपात सांगितली होती, ती कपात शेतकऱ्यांना पाहायला देखील मिळते आणि वापसा वगैरे होऊन शेतकऱ्यांचे कामं देखील सोयीस्कर आता सुरू झाली आहेत. हो. पण 2 गोष्टी आहेत. एका गोष्टीच्या बाजूने विचार केला तर काही ठिकाणी पाणी कमी आहे, एका ठिकाणी पाण्याला शेतकरी कंटाळलेत. आता दोन्हीचा विचार करून आपण आजचा व्हिडिओ सविस्तर बोलूयात. ठीक आहे. हो. तर ओके. आजची माहिती अशा प्रकारे असेल, की आता राज्यामध्ये पाऊस हा काढता पाय घेतो येणाऱ्या 72 तासामध्ये म्हणजे 10 तारखेपासून हा काढता पाय घ्यायला सुरुवात करेल. एकंदरीत 10 तारखेपासून हळू-हळू वातावरण हे 10 ते 12च्या दरम्यान पूर्णपणे मोकळं व्हायला सुरुवात होईल आणि 12 पासून खंड हा निश्चित स्वरूपामध्ये फिक्स टायमिंगला, फिक्स तारखेलाच तो सुरुवात करेल. म्हणजे एक मोकळी उघडीप कुठेही पाऊस पडणार नाही अशी कंडिशन आपल्याला पाहायला मिळते. हो, हो. तर एकंदरीत ह्या 3 दिवसाचं चित्र अशा प्रकारे असेल, शेतकऱ्यांना कामं करता येईल, पण कुठल्या दक्षिण महाराष्ट्रातल्या आणि मध्य महाराष्ट्रातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या. आणि अचानकच उद्याच्या 9 तारखेला सुद्धा संध्याकाळच्या वेळेला भुरभुर वगैरे किंवा सकाळच्या पारी हलका सटकारा वगैरे पाहायला मिळेल. पण घाबरण्यासारखी कंडिशन नाही, पाऊस काही मोठा नाहीये. 1-2 ठिकाणी एक अपवाद वगळताही घडू शकतंय. आज चारचं चित्र पाहिलं तुम्ही कुठेतरी सटकारे वगैरे जाताना दिसतात आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये तुमच्या भागांच्या पलीकडच्या साईडने. हो, हो. असे चित्र आहे. तर 10 तारखेपासून आणि 12 तारखेपासून वातावरणामध्ये एक 2 दिवसाचा गॅप असा आहे 10, 11 आणि 12. ह्या 2 दिवसामध्ये 10 आणि 11 मध्ये पाऊस हा कुठे भुरभुर तर उन्हाची तीव्रता, कुठे भुरभुर तर उन्हाची तीव्रता ह्या दोन्हीचं एक कॅम्पॅरिझन चालणार आहे. त्यानंतर महाराष्ट्राची परिस्थिती कुठे पाऊस कमी असलेला भाग आणि कुठे जास्त असलेल्या भागांना एकीकडे आनंद तर एकीकडे दुःखाचं वातावरण हे महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार आहे. हो. बघायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी जो 8 दिवस जरी पाऊस उघडला, तर शेती कोरडी पडणार आहे. असं चित्र अहमदनगर जिल्ह्यातही काही ठिकाणी पाहायला मिळते. लातूरच्या काही भागामध्ये, बीडच्या पण काही भागामध्ये आहेत अशी ठिकाणं. छत्रपती संभाजीनगरच्या पण काही तालुक्यांना अशी चित्र आहेत आणि त्याचबरोबर नाशिक, अहमदनगर आपण परिसर पाहतोय. पुण्याचा इंदापूर वगैरे भाग, सांगलीचा जत वगैरे भागात हे चित्र आहे. हो. तर ह्या चित्रांचं जर स्पष्टीकरण सांगायचं झालं, तर ह्या भागांना आता एकंदरीत पुढच्या 19, 20 आणि 21च्या काळामध्ये भाग बदलत पाऊस सुरू होईल. पण त्याची व्याप्ती जी असते, आता व्याप्ती कशी असते, आता पाऊस सुरू होणार आहे, पण किती पडणार आहे? तर याच्यावरती व्याप्तीची ग्रॅज्युअल 3% नुसार सांगायचं म्हणलं, तर पश्चिम महाराष्ट्रात 25% ते 30% एवढीच व्याप्ती आहे. म्हणजे एकंदरीत आपल्या गावाच्या बाजूनं सटकारा जाणं, आपल्या भागामध्ये कुठेतरी गरमीची लेव्हल पासून काही ठिकाणी चांगला पाऊस पडणं, ही 19, 20, 21 ते 22 तारखेची ह्या तिन्ही तारखेच्या डेटनुसार वातावरण असणार आहे. त्यानंतर आता एकीकडे खूप चांगला पाऊस झालाय. आता ही दुसरी बाजू आहे. ती हो. बाजू मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्रातला खानदेश वगैरे जे भाग असेल आणि ह्याही पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा आणि अहमदनगरमध्येही काही ठिकाणी तसेच छत्रपती संभाजीनगरमध्येही काही ठिकाणी शेतकरी पावसाला कंटाळलेत. पण ते भाग मोजके असतील किंवा 50% आपण गाय धरूयात. तर ह्या भागांना हा खंड पोषक असणार आहे आणि एक्झॅक्टली कंडिशन अशी सुद्धा निर्माण होणार आहे, ज्या ठिकाणी जास्त पाऊस झाला त्याच ठिकाणी तो पाऊस पुन्हा स्थानिक वातावरण तयार होऊन पडू देखील शकतो. एकंदरीत सांगायचं म्हणलं तर खंड यांना आहे 12 पासून ते 20 तारखेपर्यंत. पण त्या 4 दिवसाच्या पावसामुळे खंडात यांना हा दिलासा असणार आहे. कारण की 8 दिवसानंतर कितीही पाणी पडलेल्या भागामध्ये शेतकरी काय करतात, शेतामध्ये शेत ओलं असताना पाळी घालतात. त्यानंतर रानाला भेगाळ पडतात. त्या भेगाळमध्ये ऊन जातं. उन्हाने पुन्हा ती पण ओल उठते किंवा रान निबर होऊन ती कडकपणा येतो आणि कडकपणा म्हणजे साहजिकच ओल उठण्याचे चान्सेस असतात. एकंदरीत हे त्या 8 दिवसानंतर पाण्याची गरज पडणार आहे आणि एक्झॅक्टली त्या भागामध्ये तो पाणी देखील पडू शकतो. ही 21-22 ची कंडिशन आहे. आता यानंतर अजूनही सविस्तर सांगायचं म्हटलं तर आता 20 तारखेनंतर पुन्हा पाऊस आहे का? एक्झॅक्टली पुन्हा पाऊस आहे. तो 27-28चा काळ असेल. तो खंडातलाच असणार आहे. 27-28चा पुन्हा असाच भाग बदलत पाऊस येईल. तो पश्चिम महाराष्ट्रातही सांगितल्याप्रमाणे टक्केवारीनुसार असणार आहे आणि विदर्भ मराठवाड्यातही ज्या ठिकाणी पाऊस चांगला झाला त्या ठिकाणी सटकारा म्हणा, एखाद्या साईडला गरमीची लेव्हल वाढून म्हणा अशी कंडिशन पाहायला मिळते. आणि 20-21 ऑगस्टला मात्र मेघगर्जनेचे प्रकार पूर्व विदर्भामध्ये देखील घडू शकतात. कारण की एक लो प्रेशर एरिया देखील महाराष्ट्राला मिळेल आणि हा लो प्रेशर का मिळतोय? कारण की महाराष्ट्रामधल्या जो काही पश्चिम बंगालचा जो सागर आहे, या सागरामध्ये लो प्रेशर बनणं आणि हा लानिनाचा खंड आहे. अल निनोचा नाहीये. पहिली गोष्ट हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे.
तर आपण हा पॉईंट जोडी शेवटी सांगूया समजून. तर जो 27 नंतर पाऊस पुन्हा उघडेल, परत तो 5-6 सप्टेंबरला खंडाच्याच काळामध्ये पडेल आणि 7 तारखेपासून जेव्हा मोसमी पावसाला परतीच्या पावसाला सुरुवात होईल, त्यावेळेस हा खंड संपुष्टात येईल. कदाचित खंडाच्या तारखा पुन्हाही वाढू शकतात 4-5 दिवसांनी. मी ते आधीच सांगितलेलं बरं आहे. अशी कंडिशन महाराष्ट्राच्या खंडाची आणि ह्या 2-4 दिवसाची होती. तर आता जे आपण आता बोलणार होतो, की जे खंडामध्ये जो पाऊस आहे, जी व्याप्ती जी आहे, या संदर्भात हा विषय संपलेला असेल. मला वाटतं अजूनही काही शेतकऱ्यांचा प्रश्न असेल कुठल्या गोष्टीमध्ये, कारण की बोलत असताना काही शब्द विसरले पण जात आहेत. त्यांची मान्य करूयात. तर तुमचे काही अजून प्रश्न आहेत का? साहेब आपले समज आता काय प्रश्न तर हेच राहते की समज बऱ्याच काही शेतकऱ्यांना तुमच्या अंदाजे जे वाटच बघून असतात आपल्या ऑडियन्स म्हणजे दुसऱ्या पण व्हिडिओज खाली तुमची जी तुम्हाला रेग्युलर बघणारे ऑडियन्स ते कमेंट करत असतात. परंतु त्यांना एक लक्षात राहत नाही की चॅनलला सबस्क्राईब करणे, कारण की सबस्क्राईब नाही केलं तर तुमचे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना दिसत नाही. तर एकंदरीत सांगा की सबस्क्राईब नक्कीच करून घ्या, कारण की पुढील व्हिडिओ सविस्तरपणे असेच बघायला मिळेल. नक्कीच. कारण की काय होतं जर तुम्ही ताजे अपडेट घेताय, कधी-कधी माझा फोन 24 तास व्यस्त असतो. त्यानंतर तुम्ही त्या मेहनतीने फोन सारखं करतात, कारण की तुम्हाला ते प्रश्न विचारले जातात. तर साहजिकच आहे, तुम्हाला शेतकरी सपोर्ट देखील करतील आणि माझं सांगण्यापेक्षा माझा जर त्यांना अंदाज आवडत असेल, तर त्यांना नक्कीच ते तुम्हाला सपोर्ट करतील. काळजी करू नका. ओके. धन्यवाद. धन्यवाद साहेब खूप खूप. धन्यवाद.